जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आणि या जोरदार पावसामुळे शेतातली पिकं अक्षरशः पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या म्हसले या गावात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं शेतांमध्ये जी कापसाची लागवड केलेली आहे ती कापसाची पिकं जी आहेत या ठिकाणी पावसाच्या पाण्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 12 तास उलटले आहेत तरी देखील या शेतांमध्ये जे आहे पाणी साचून असल्याचं पाहायला मिळत असून आता पिकांच्या नुकसानाचं संकट जे आहे या ठिकाणी आता शेतकऱ्यावर ओढवलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली होती आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना मात्र इतका धोधो पाऊस पडला की या पावसामुळे जे आहे आता पिकं अक्षरशः पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळत असून पिकांचं नुकसानीचं संकट जे आहे आता शेतकऱ्यावर ओढवलं आहे। आपण दुसऱ्या बाजूला देखील जर बघितलं तर आजूबाजूच्या शेतांमध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये शेतांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे आणि आता त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे नुकसानीचं संकट हे आता ओढवलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहे। काय झालंय दादा नेमकं? पाऊस जास्त पडलाय ना। हो अच्छा। हो, कापूस आता तो एकदम खराबच होणार आहे ना। पाणी थांबलं त्याच्यात तर तो म्हणजे त्याची वाढ होणार नाही। हो, किती पाणी आहे तरी शेतामध्ये? आणि बरंच पाणी आहे ना, आता ते कमी झालंय। रात्री तर पूर्ण पाणी होतं। अच्छा। हो. किती दिवसानंतर पाऊस पडला तुमचा? हा पाऊस तर आता असं समजा तुम्ही कापूसची लागवड केली तरी बी 15 दिवसानंतर पाऊस पडला। हो का? 15-20 दिवसानंतर किती शेतांमध्ये पाणी असं? ते पाणी अजून तर बरेच तिकडे जर गेले तर तुम्ही तर भरपूर पाऊस पाणी आहे अजून। पण तिकडे जर केलं असतं तर तिकडे जास्त होतं। हो का? हो, आणि किती नुकसान झाले तरी तुमचं? नुकसान आता जास्त- एका काही उपयोगात येणार आहे का? आता एका पाशी वाढणार पण आता ते खराब होऊन जाईल ना। सडून जाईल ते। अच्छा। हो. काही दिवसांपासून पाऊस नव्हता तर तुम्ही वाट बघत होते? हो, वाटतं बघतच होतो ना। मग कधी पडला? आता आला तो पाऊस 2-4 दिवसात। इतका आला? हा, एवढा आला तर एकदम पूर्ण बांधारे सुद्धा तोडून टाकले। नुकसानीचे पंचनामे केलेत काय? नाही पंचनामे वगैरे कोणी आलंच नाही। काय मागणी तुमची? आता ते नुकसान पाहून द्यायला पाहिजे त्यांनी काहीतरी। तर अशा पद्धतीने एकीकडे पावसाची प्रतीक्षा करत होतो मात्र पाऊस एवढा पडला की थेट आता पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिला आहे आणि शासनाने या नुकसानीचे पंचनामे करावे आणि मदत करावी अशी मागणी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। मात्र आता जळगाव जिल्ह्यात एकीकडे काही तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे मात्र आता अतिपावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचं नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।